गोंदिया जिले के नवेगांव नागझिरा टाइगर रिजर्व से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां पर्यटन को बढ़ावा देने के लिए अब एक और कदम उठाया गया है। गोंदिया कोहमारा रोड स्थित मुरदोली गांव में नए जंगल सफारी गेट का उद्घाटन किया गया है, जिससे अब पर्यटकों को जंगल के और करीब जाने का मौका मिलेगा। गोंदिया और भंडारा जिलों में फैले इस टाइगर रिजर्व में पहले से 9 सफारी गेट मौजूद थे, लेकिन लगातार बढ़ रही पर्यटकों की संख्या को देखते हुए नए गेट खोलने की मांग लंबे समय से की जा रही थी। अब वन विभाग ने इस दिशा में पहल करते हुए 4 नए गेट शुरू करने का फैसला लिया है, जिसमें पहला गेट मुरदोली में पर्यटकों के लिए खोल दिया गया है। इस नए प्रवेश द्वार के शुरू होने से न सिर्फ सफारी का अनुभव बेहतर होगा, बल्कि स्थानीय लोगों के लिए रोजगार के नए अवसर भी पैदा होंगे। अधिकारियों के मुताबिक आने वाले समय में बाकी 3 गेट भी जल्द ही शुरू किए जाएंगे, जिससे इस पूरे क्षेत्र में पर्यटन गतिविधियां और तेज होंगी। सर, काय सांगाल, नवेगाव नागझिरामध्ये आज नवीन प्रवेशद्वार सुरू झाले, किती ठिकाणी प्रवेशद्वार सुरू झाले, नेमका काय फायदा आता पर्यटकांना होणार आहे? हे प्रवेशद्वार जे आहे ते टायगर संरक्षणासाठी जे लोकांकडून आपल्याला सहयोग पाहिजे त्याचे एक द्योतक आहे, त्याचे एक मुख्य स्टार्टिंग पॉईंट आहे। तर मला वाटतं 4 बफरमध्ये सुरू करायचे आहे, पहिला आहे। तर यामधून आपले लोक जे आहे सामान्य विलेजर्स ते आपले पार्कमधून जुळत आहे आणि त्यांचे व्यवसाय वगैरेची सोय होत आहे। तर त्यामुळे आपल्याला लोकांना जोडता येते आणि त्यामुळे एक विशिष्ट स्किल सेट तयार होते, ज्यांचा फायदा जे इथे येणारे पर्यटक आहेत त्यांना होणार आहे। बऱ्याच दिवसापासून इथल्या ग्रामस्थांची पण आणि पर्यटकांची पण एक मागणी होती की या बाजूला पण एखादं गेट जर सुरू झालं तर तिथूनही पर्यटनाला चालना मिळू शकते, आणि त्या दृष्टीने जो काही प्रयत्न करत होतो त्याचाच आज फळ म्हणून हे गेट आपण इथून सुरू केलेलं आहे। आणि चांगली गोष्ट अशी आहे की या परिसरात बरेच प्राणी सध्या साईट पण होत आहेत, त्यामुळं पर्यटकांना चांगला या गोष्टीचा आनंद घेता येईल। आणि आत जो तलाव आहे तिथपर्यंत हे जाऊन एक 40 किलोमीटरचा हा पूर्ण परिक्रमा करून येणार आहेत, त्यामुळे त्यांना जंगलाचा पुरेपूर आनंद या परिसरात घेता येईल। हे जे नवेगाव नागझिराचं नवीन गेट आज आपण ओपन केलेलं आहे, हे बफरमधलं गेट आहे। या संपूर्ण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि NNTR मध्ये हे पहिलंच बफरमधलं गेट आहे। या गेटचं विशेष असं आहे की कोरमध्ये जे आपले गेट्स आहेत त्याला कोरचे नियम लागू होतात। या गेटसाठी आपले नियम थोडेसे वेगळे आहेत। याच्यामध्ये आपण हे गेट वर्षभर चालू शकणार आहे आणि या गेटचं वैशिष्ट्य असं आहे की या गेटचा जो रूट आहे तर त्या रूटमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचं जंगल, सगळ्या प्रकारचा जो एरिया आहे, ज्या वेगवेगळे लँडस्केप आहेत ते पाहायला मिळणार आहेत पर्यटकांना। त्याच्यामध्ये ग्रासलँड आहेत, पाणवठे आहेत, एक मोठा चुलबन जो तलाव आहे, आपलं धरण आहे, त्या धरणाच्या कडेने सुद्धा काही एरिया आपल्याला त्या रूटमध्ये घेण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वाईल्डलाईफचं दर्शन इथे आपल्याला या रूटमध्ये होऊ शकतं। होय, सध्या आता गेले 3-4 दिवसापासून आमचं रोडचं काम सुरू होतं आणि त्यानिमित्ताने जेव्हा इथं चक्कर झालेली आहे तर इथं व्याघ्रदर्शन होत आहे। या भागामध्ये एक टायग्रेस आणि तिचे 3 बच्चेही आहेत आणि त्याचबरोबर ते आता म्हणजे ह्या भागात वावरतात, त्यामुळे ते पर्यटकांना दिसतील। खूप मोठ्या प्रमाणावर पक्षी पण इथे आहेत वेगळे, जे आपल्याला दुसरीकडे दिसणार नाहीत आणि वॉटर बॉडीज असल्यामुळे त्याचा जो फायदा आहे किंवा त्याचे जे वेगळे स्पीशीज आपल्याला इथे बघायला मिळतील तर त्याचा आनंद सगळ्यांना घेता येईल। यह गेट घना जंगल, शांत झीलों और समृद्ध वन्य जीवों के लिए जाना जा रहा है। यहाँ हरियाली के बीच बाघ, तेंदुआ, भालू, हिरण, बायसन जैसे कई वन्य जीव प्राकृतिक वातावरण में विचरण करते नजर आते हैं। जंगल की सुबह पक्षियों की चहचहाहट से शुरू होती है तो शाम होते होते वातावरण और भी रहस्यमयी और रोमांचक बन जाता है। पेड़ों की सरसराहट, दूर से आती जानवरों की आवाजें और ताजी हवा, ये सब मिलकर जंगल को एक अलग ही अनुभव बनाते हैं। यही वजह है कि जंगल सफारी सिर्फ घूमने का जरिया नहीं, बल्कि प्रकृति को करीब से महसूस करने का एक अनोखा अवसर होता है। फिलहाल मुरदोली का यह नया सफारी गेट पर्यटकों के लिए एक नया आकर्षण बनता नजर आ रहा है और उम्मीद की जा रही है कि इससे पूरे क्षेत्र की अर्थव्यवस्था को भी मजबूती मिलेगी।